इतिहास म्हणून कोण कसा वाचायचा तो आपल्या नीट दृष्टीनं वाचला गेला पाहिजे. प्रश्न असा, बाळाजी अवजींना राजापूरना घेतलं आणि राजे जवळजवळ मी मगाशी सांगितलं 1 वर्षाच्या कालखंडाने राजगडाला परत आले. 1 वर्षाच्या. सगळ्या गडावरती आता बैठक बसली आहे. का शाहिस्ते खान नावाचे प्रकरण आहे, त्याचं काय करू? हे लाल महालातच बसले हो. जिथं गणपती अथर्व शीर्षाचा जागर व्हायचा तिथं हवा में उडता जाये. आणि ते लाल दुपट्टा मलमल का काय चाललाय, फलफल काय चाललाय, भडभड काय चाललाय, सगळी नुसती नाच गाणी दारूबाजी मध्ये अख्खा सगळा लाल महाल बुडून गेला. 1,00,000 फौजेशी सामना करावा अशी काही ताकद नाही. आणि अचानक डोक्यामध्ये सक्तीशी वीज चमकली. लाल महालाच्या बागेवर काम करणारा माळी राजांना भेटायला आला. माळी बुवा काही इकडं आलात? मळ्यात काही काम नाही का? कतलं डोंबल्याचं काम? अरे आपण असताना तुळस होती, जास्वंद होती, हे होती, हे येडं नुसतं गुलाबाची बाग लावून बसले तिथं. तिथं करायचे काय? काठे का पैसे का गुलाब काढायचे गुलकंद करायला? माळी बुवा जाम फौज आहे नाही. आणि एकच वाक्य माळ्याचं ऐकलं, राजा कशाला काळजी करतोयस? काय आजगरासारखी फौज पडली आहे. ह्या टोकाचं ह्या टोकाला माहित नाही, कोण आज शिरून गेला तर कोणाच्या बापाला कळायचं नाही. कर काय करायचं? देव कोणाच्या मुखातनं बोलेल त्याचा नेम नाही. हाच एकमेव सगळ्यात सोपा उपाय, एकमेव सोपा. कारण एकेका सरदाराला किती मारणार? त्यातला एक सरदार ठोकला होता शिवाजी राजांनी. त्याचं नाव सहज सांगून जातो, ओघात माहिती आहे सगळ्यांना. कारतलब खान नावाचा एक सरदार होता. त्या कारतलब खानाला जवळजवळ 20,000ची फौज दिली होती शाहिस्ते खानानं. कुठं जायचं म्हणजे कोकणात जायचं. कोकणातल्या सगळे आरमारी ठिकाणात ना अशी ढिशक्याव करून शिवाजीराजाची सगळी ठिकाणं मारून टाकायची. त्याला कोण अरण्य पंडित भेटला होता. तो म्हणला आपण कोकणात उतरायला एक सोपा मार्ग आहे. कुठला? लोहगडला जायचं आणि अणुस्कुरा मार्गे तुंगारटण्यातनं उंबरखिंडीत उतरायचं. कोणाच्या बापाने ह्याला रस्ता शिकवला. म्हणले हे सगळे म्हणजे आरटीओवरच बसवायला पाहिजे असली एक एक माणसं. म्हणले हा धरून हा बहुतेक ह्यांच्यातलाच कोणतरी माणूस याला चकवण्यासाठी गेला असावा. सगळ्यात अवघड कोकणात उतरायचा रस्ता त्याने दाखवला होता. आणि अशा वेळेला ती रायबाघन नावाची मिरजेची ती बाई पण होती त्यांच्या सैन्यात. तो 20,000 फौज घेऊन वेडा उंबरखिंडीत पोचला. तो पोचण्याआधी शिवाजीराजांनी सगळ्या बाजूनी तोफा बंदुका लावून उंबरखिंड अशी पक्की करून ठेवली होती. कोणाच्या बापाला आमच्या इथनं कोकणात उतरायला रस्ता देत नाही आम्ही, तुला काय दिन का काय? आणि उंबरखिंडीच्या युद्धात अक्षरशः पुन्हा एकदा गणित एकच, गेलेले 20,000 2% परत पाठवायचे. परत येणारा 2,500-3 हजाराचा फक्त सैनिक जमा होता. बाकी सगळा फौज फाटा मारला. इतकंच नव्हे तर त्याच्याशी तह करताना सांगितलं राजाने, ए कारतलब, काय कोकण मारण्यासाठी जेवढा खजिना आणलायस तेवढा सगळा हित सोडायचं आणि बाहेर व्हायचं. आणि शाहिस्ते खानाला जाऊन सांग म्हणा, हिथं पाय ठेवायचा असेल कोकणामध्ये तरी कणावर सुद्धा पाय ठेवता येणार नाही. कोंकण हिथं पाय नाही ठेवायला कोणाला देणार मी. तो मार खाऊन गेला होता. आणि शाहिस्ते खानाने आणखीन एक प्रत्यय घेतला होता शिवाजीराजांच्या पराक्रमाचा. तो म्हणजे तो पुण्याला राहून आसपासचे किल्ले बघत होता. कुठला जिंकूया, कुठला जिंकूया, कुठला जिंकूया. हे दिल्लीकडे राहणारे सगळे असल्यामुळे उत्तरेकडचे सगळेच गड चपटे आहेत. फार उंचीचा गडच नाही. म्हणजे तिकडच्या आलेल्या माणसाला पुण्यात म्हणजे पर्वती म्हणजे सगळ्यात उंच किल्ला वाटतो त्यांना. काय उंच आहे नाही किल्ला? अरे गाढवा हा कुठला उंच? प्रतापगड बघ की एकदा जाऊन. तिथं गेल्यावर बहुतेक यायचीच नाही ते. ही उंची त्यांना बघायची सवयच नव्हती. काय घेऊया? त्याला चाकणचा किल्ला दिसला, डोंबल. त्या चाकणचा किल्ला कुठला? ती गडी होती. आणि फिरंगोजी नरसाळा तिथं वीर. या पठ्यानी एवढी मोठी फौज घेऊन चाकणला वेढा घातला. आणि चाकणची गढी
आतमध्ये 600 माणसं घेऊन फिरंगोजी नरसाळा पुन्हा एकदा 600 विरुद्ध 15-20 हजार असा लढत होता. तोफांशी बंदुकांची लढत होता. किती दिवस झुंज चालावी महाराज, आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल. शाहिस्ते खानाच्या सैन्याला चाकण 56 दिवस युद्ध करून जिंकावं लागलं. एक 600 लोकांचा किल्ला 55 दिवस लढवावा लागतो. काय त्या शाहिस्ते खानाचं नाक शिल्लक राहिलं का काय राहिलं. पण हा बेत छान होता. सगळे आजगरासारखे पडलेत. खाओ पिओ मजा करू पलीकडे येते काय बंबलायला. कोण कुठं जाते कळत पण नाही. माळी काम तुझ्यावर आहे. म्या काय करायचं, एक काम करायचं. लाल महालात जायला सगळ्यात मोठा रस्ता एकच आहे, म्हणजे मुख्य दरवाजा. तिथनं जाता येणार नाही. पण महालामध्ये जायला आणखीन एक वाट मला वाटतं आपल्या वाड्याच्या मागं पण आहे की रे. ती मोतपाक खाण्याकडे जाते व्हायची, किंवा त्याच्यापेक्षा वरती खिडक्या आहेत की. खिडकीतनं कसं येणार का, खिडकी काढूनच ठेवतो की. फॅब्रिकेशनच आहे ते. मीच तिथं आहे ना जी, ती खिडकी काढून ठेवतो की तुमच्यासाठी. तुम्ही फक्त कवा येताय सांगा. खिडकी खाली तुम्ही वर. शाहिस्ते खान काय फार मोठा नाही लागून गेला राजे. आणि काय बेत ठरवला महाराज. हो 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 200 माणूस घेऊन 1,00,000 फौजेला हरवायचं. याला म्हणायचं गणपतीची बुद्धिमत्ता. उंदराने गणपती हल्ला पाहिजे. माऊस हाला हाऊस. एवढी मोठी शक्तीची मला गरजच नाही. एवढ्या अशा 200 लोकांनी शाहिस्ते खानावरच जर हल्ला केला तर त्याला या 1,00,000 फौजेचा निरुपयोग कसा आहे हे जाणवेल. की एवढे असून करायचं आहे काय. माझ्या दाढीपर्यंत माणसं पोचतायत म्हटल्यावर यांचा काही उपयोग आहे का. मामाच्या अंगात काही फारसं धाडस नाही, तो सगळा घरी जाणार. पण यासाठी लाल महालात जावं कसं. 3 रस्ते. चला, बाबाजी आणि सोमाजी दोघं मित्र बोलवले. तुमच्या घरात कोणाचं लग्न आहे का. म्हणजे आताच लग्न. लग्नाचा मुहूर्त अष्टमीचा घ्या. का हो, अष्टमीचं लग्न. मग असं करा, नवमीलाच घ्या. रामनवमीला लग्न करायचं. नवमीचा घ्या. मी काय सांगितलं, नवमी नको, अष्टमीचा मुहूर्त घ्यायचा. घेतला. मिरवणूक काढायची, लाल महालाकडनं परवानगी घ्यायची जी. ढोल ताशे वाजंत्री आणि चौघडा हे घेऊन अष्टमीच्या संध्याकाळच्या वेळेला लाल महालाच्या गोरज मुहूर्तावर तिथं जायचं. नवरा नवरी वऱ्हाड घेऊन, वऱ्हाडामध्ये 40 आमची माणसं राहतील. 40 इकडे येणार आहेत तुझ्याबरोबर. ठीक. लाल महालाला काम होऊन माणसं बाहेर पडेपर्यंत वाजंत्री वाजवत दारातच राहायचं. ही तर कशा ऐकावं रे माणसांनी. काय तिथंच तांबडी जोगेश्वरी आहे, तिथंच कसबा गणपती आहे. सगळ्यांना वेगवेगळं कशाला जायचं. म्हणून सगळ्यांची अवतानं दारातच करायची आणि ती लाल महालाच्याच दारात करायची. तिथं वाजंत्री चौघडा माणसं दार उघडून बाहेर येईपर्यंत वाजत राहायला पाहिजे. म्हणजे आत काहीही आवाज झाले तर बाहेर ऐकू येणार नाहीत. यासाठी एक लग्नाचा बँड बाजाच लावून ठेवला होता तिथं. तुम्ही लग्नाचं वऱ्हाड घेऊन जायचं. बाकी 4 तुकड्या करा. राजगडाकडनं येणारी 1 तुकडी. ह्या तुकडीनं आत घुसताना राजाची खडानखडा बातमी बघा. 4 ठिकाणी कोणाचे पहारे लागलेत यांची नावं गावं सगळ्यांना माहिती आहेत. आता इकडून येणाऱ्या माणसाने तिकडच्याच नाव सांगायचं. आता 1,00,000 अंतरावर राहणारा माणूस तसाही कोणाला माहीत नसतो. इकडं आलं की म्हणायचं घाडगे सरदाराची माणसं होती. घाडगे नावाचा सरदार हे याला माहिती आहे. मग इकडं कशाला होता. रात्रीच्या गस्तीला गेलो होतो, दुपारचा परत आलो. असं म्हणून दुपारच्या वेळेला राजगड मार्गाने दोघांनी घुसा, कोंडाणा मार्गाने दोघांनी घुसा. आणि काम झाल्यानंतर सगळ्यांनी कोंडाण्याच्या दिशेनं पळायचं आहे. पुणे मध्ये आहे, सातारा एका टोकाला आहे आणि सिंहगड दुसऱ्या टोकाला आहे. मध्ये पुणे येत आहे. साताऱ्याकडनं येणारी 1 फौज आहे आपली, कोंडाणाकडनं येणारी 1 तुकडी आहे. या सगळ्यांनी मिळून लाल महालात आपण काम करायचं आहे. काम झाल्यावर सगळी तुकडी फक्त कोंडाण्याकडे जाईल. मिशन ओव्हर.
सगळेजण मला लाल महालापासून एकेका चौकाच्या टप्प्यावर असलेले पाहिजेत. बाकीचे माझा घोडा लाल महालाच्या पलीकडच्या 2 बाजूला तयार असेल. दुपारच्या वेळेला सगळे आलेले असतील. संध्याकाळच्या वेळेपर्यंत आपण लाल महालात घुसणार. सगळे म्हणले, महाराज तुम्ही? अर्थात मी स्वतः घुसणार. का? लाल महालाची माझ्या इतकी कोणालाच माहिती नाहीये. आमचं बालपण तिथं गेलं असल्यामुळे तिथल्या महालाची खडानखडा बातमी मला फक्त आहे. माझ्याबरोबर बाजी यसाची 4 लोक राहतील. 10 जण महालात घुसतील. बाकीच्या लोकांनी महालाच्या बाजूने सगळा वेढा पक्का ठेवायचा आहे. आणि खरंच आपल्याला सांगतो, हे किती अवघड होतं माहितीये. याचं वर्णन बखरकरांनी असं केलंय की दुसऱ्या कुठल्याही मार्गाने लाल महालात जाणं म्हणजे नाकात न कळता काडी जाणे इतकं अवघड होतं. एखाद्याकडं भांड दिलं तर लपव म्हटलं तर असं लपवता येतो इकडं. पण एक सूत द्यान सांगा, नाकात लपवून ठेव. ते आसपास आलं तरी हुळहुळतो हो. आणि मग माणसाला जितक्या वेगाने शिंका येतील तितक्या वेगाने बंदुकीतनं गोळ्या येऊ शकतात. कुठल्याही क्षणी संशय आला तरी. अजस्र अशा 100 तोफा लाल महालाच्या सगळ्या भोवती आपली अजस्त्र मुख पसरून उभी आहेत. 1,00,000 फौजेला गोंगारा देऊन 200 लोकांनी सुटायचंय. चलो 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 चलो. आपुल्या स्वामीच्या साठी संसार न ओळखणारे, आपुल्या स्वामीच्या साठी संसार न ओळखणारे, आपुल्या या राजासाठी. वाद्य जरा बघा, बेसूर होत आहेत. लक्ष द्या सुरांकडे. आपुल्या या राजासाठी जीवित तृणवत होणारे, आपुल्या या राजासाठी जीवित तृणवत गणणारे. पाठीशी उभे ते होते मावळे मराठी प्यारे, पाठीशी उभे ते होते मावळे मराठी प्यारे. योजना तयातून झाली हो, योजना तयातून झाली, खिंडी खोऱ्यातून झाली. आली ती सेना आली, अश्वासही झाला ठावा, धाडसी गनिमी ठावा, अश्वासही झाला ठावा, धाडसी गनिमी. बरोबर 6 ते 6:30च्या सुमाराला वरात बरोबर लाल महालापाशी आली. सनई वाजती आहे, चौघडा वाजतोय. आतल्या लोकांनी बोंबलायला सुरुवात केली, ये यहाँ क्यों बज रहा है? जोगेश्वरी को अवतान हो रहा है, गणेश जी को आमंत्रण हो रहा है. वहां जाओ, वहां जाने का रास्ता है कहाँ? पहारे लगे हुए हैं. आम्हाला फक्त हायवे हा दिलाय तुम्ही सँक्शन करून. म्हणून लाल महालापाशी ज्यांची वाजंत्री सुरू. वऱ्हाडी म्हणून शिरलेले राजे बरोबर वळसा घेऊन महालाच्या मागच्या दिशेला गेले. माळी बुवा म्हणले, राजे एक अडचण झाली आहे. ज्या दिंड्या आपल्याकडे उघड्या होत्या, आता ह्याने बाया माणसं एवढी आणलीत, त्यांना सुरक्षा होण्यासाठी कित्येक दिंड्या बुजवल्यात आतमध्ये. तिथं भिंती घातल्या गेल्या त्या. आता कुठल्या दिंडीला किती भिंती ते बाहेरनं कळत नाहीये. आता आत घुसायचं आणि थोडंच जायचं, जे सापडेल ते सांगता येत नाही काय असेल. पण जमलं तर गच्चीत खिडकीत जात नाही का? नको. खालचा दरवाजा फोडून राजे आतमध्ये शिरले. मात्र खरंच गडबड अशी होती की एखादी दिंडी बघावी, ती उघडून पलीकडे जावी तर थोडीशी बांधकामं केलेली असायची. तिथल्या विटा बाजूला करायला लागायच्या, माती बाजूला करायला लागायची. पुढे गेले, अरे इथं तर महाल होता ज्ञान्या. हो, तिथं नेमका मुतपकखाना केला होता. आणि सगळे झोपले असतील असं वाटलं होतं. पण काही आचारी जागे होते, काही भांडी घासत होते, काही बाया तिथं बसलेल्या होत्या. सगळे चित्र होतं का रे बाबा? आता काही पर्याय नव्हता कोणालाही. काही आचारी होते ते तिथल्या तिथं गारत केले. जे मिळतील ते तलवारी खाली सुटत गेले. इतक्यात एका बाईनं वेडेपणा केला. तिनं किंकाळी फोडली आणि होती ती समई विजवली. आता त्याच्यापेक्षा मेला अंधार करून बसली बाई. मग जे 7 दिशे तलवार फिरली, पर्याय नव्हता. बाईच्या खांडोळ्या उडाल्या. तिथली दिंडी फोडून आतमध्ये घुसायची वेळ आली. आणि मग तिथं जे सगळे बाकीचे बायान खोजे बसले होते, प्रत्येकाच्या नरड्याला फक्त तलवार लावली राजाने. दासीला पुसते खडग, दाखी वखान तो कोठे, दासीला पुसते खडग, दाखी वखान तो कोठे, नोकरास पुसते खडग, दाखी वखान तो कोठे.
स्वप्राणाच्या भिंतीने स्वप्राणाच्या भीतीने पर्यंकी तावती बोटे स्वप्राणाच्या भीतीने प्रत्येक जण बिचारा रडते हो शास्ता खान कहा है शास्ता खान बरोबर पत्ता कळत चालला होता पण त्या बाईच्या किंचाळण्यामुळे गोंधळ झाला माणसं जागी झाली माणसं जसशी जागी जायचे तसा गलका वाढला गलका वाढल्यावर आवाज वाढला शाहिस्ते खानाचा पोरगा जागा झाला पोरगा हाती तलवार घेऊन निघाला सातदिशी जो पहिला वार बसला शास्ता खानाचा पोरगा गादीवर अडवा कल्पना अशी झाली की बहुतेक शास्ता खान मारला गेला अंधारात काहीच कळत नव्हतं एवढ्यात तानाजी बोलला राजे शास्ता खान नाही मारला गेला का शास्ता खान लई म्हातारा आहे हे सगळ्या काळ्या काळ्या दाढी माशीचा माणूस आहे हा शास्ता खान कहा है एक काम करा आपली 2 माणसं पाठवून नगाराखान्यावर नगारा वाजवायला लागा म्हणजे या बाया किंचाळतायत त्या कोणाच्या बापाला ऐकू यायचं नाही यांचं किंचाळणं पहिले थोबाडा बंद करायची आणि शेवटचा माल दाखवला हेकडे महालात शाहिस्ते खान आहे त्या दारावर पाय देऊन ते थणकन दार पाडलं या गलक्याने शाहिस्ते खानाची जागा झाला होता कोण त्याला दरवाजा फुटलेला दिसला आणि नरसिंह आलेला दिसला फक्त खांब फोडून नरसिंह कसा येऊ शकतो तिथनं उलटा जो पळत सुटला तो नेमका राणी वशात गेला त्याची कल्पना हीच होती स्त्रियांना राजे त्रास नाही देणार पण आता बायांच्या मागे लपणार असशील तर तुझा पराक्रम आणि शेवटी बायांचा मृत्यू याला मला पर्याय राहणार नाही जनान्याच्या बाजूने शास्ता खान पळाल्यावर राजाने तसा त्याचा पाठलाग केला जनान्याच्या आसपास असणारे सगळे पडदे वरपासून खालपर्यंत चिरले ह्या लपायला नाही पाहिजे कुठं एक ठिकाण नाही लपायला शिल्लक राहिलं पाहिजे आपण जनान्यात लपू शकत नाही आपण बायकात लपू शकत नाही आपण खोल्यात लपू शकत नाही शेवटी वरच्या मधल्यावरनं खालती उडी मारतो तळघरात तरी लपून बसतो म्हणून जी उडी मारली त्या तिथं मनकट दिसलं फक्त उसळले खडग भूपाचे हर 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 महादेव जी तलवार उपसली ताळदिशी वार केला उसळले खडग भूपाचे ते दैव चक्की खानाचे तुकडे उडले बोटांचे ध्वनी उठला धावा 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 धाडसी गणे मी कावा धाडसी गणे मी कावा 3 बोट उडाली शास्ता खान खाली पडला राजांनी ताल महालाचं दार उघडायला सांगितलं चला सगळे बाहेर बाहेरचं सैन्य जमा झालं होतं नगारा का वाजतोय तोपर्यंत वराड निघून गेलं नगारा का वाजतोय आणि राजाच्याच लोकांनी दार उघडून सांगायला सुरुवात केली गनी माया था खान साप पर हमला हुआ है खान साप पर हमला हुआ है खानाला बघायला हिकडची माणसं हिकडं हे बाहेरच्या रस्त्याला जायला लागले पुढच्या चौकात कोणी विचारलं क्या हुआ खान साप पर हमला हुआ है ती माणसं बघायला पुढं हे ह्या रस्त्याने हिकडच्या बाजूला चाललेले होता 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 पूर्ण शहर सोडलं घोड्यावरती बसून कोंडाण्याला खाड खाड गेले तेव्हा यांच्या लक्षात आलं सांगायला आलेलेच नव्हते का काय ते बहुतेक वो कहाँ भाग सकता है आणि अचानक त्याचा सेनापती ओरडला ये देखो जा रहा है कनीम हरामजादा आणि दात ओठ खाऊन सगळ्या सैन्याने घोडे काढले खदडक 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 घोडदळ आलं अख्खा घाट चढून घोडदळ आलं आणि तो सेनापती समोर डोळे विस्फारून बघत होता ठहरो का अरे इथं माणसंच नाही येत मग 100 बैल पळत होते आणि त्या बैलांच्या शिंगाला मशाली बांधलेल्या होत्या दिसताना मशाली पळताना दिसल्या आणि सेनापतीला कळलं पुढचं पळतंय तेही बैलच आणि मागचं पळतंय मला तरी अक्कल पाहिजे होती की असा घातपात करून जो पळणार आहे तो दिवे लावून पळल का कुठं मी जातोय सांगायला बोंबलाला पण ती अक्कल येण्यासाठी टाळकं फुटून घ्यावं लागलं ना काय मौज आहे शिवाजी राजांच्या पराक्रमामध्ये माणसंच काय जनावर सुद्धा सामील आहे तो हे 100 बैल सुद्धा एक सैनिकच म्हणायला पाहिजेत की हो त्यांच्या सैन्यातले ज्याने असा शत्रूला गोंगारा दिला वा रे वा काही लोकांना शिवाजी राजांपेक्षा बैलांचीच काळजी जास्त आहे काही माणसं म्हणले मग पुढं त्या बैलांचं काय झालं हो
बैलांचं काय होणार? बैलांचं काहीच काळजी करायची नसते, कारण शेतकऱ्यांनी एकदा सांगितलं की हितपासून हितपर्यंत जायचं आणि ते गेले की आपापल्या घरी निघून यायचं, की बैल आपोआप घरी येतात, आम्हाला आणावं लागतं. बैलांची काळजी नसते करायची, बैल त्यांच्या त्यांच्या आपापल्या मालका घरी निघून गेले, काही राहिलं नाही. पण शास्ता खानाला इतका चरका बसला, 1,00,000 फौज माझ्या शेजारी असून काही उपयोग आहे का? माझ्या तीनच बोटं कशी गेली? त्यांचाच सरदार सांगत होता, देवाने बरोबर केली शिक्षा. का? तुम्ही औरंगजेबाला हीच 3 बोटं दाखवली होती ना. काही मोठा माणूस नाहीये, एवढासा तर माणूस शिवाजी, एवढा शस्त्र आहे, त्याला पकडून आणीन की 3 महिन्यामध्ये. म्हणून 1 2 3 तेवढी 3 बोटं काढून घेतली. म्हणले शिवाजीने, तुमची काय यायची ती, ह्याच्या नादी नका लागू. आणि नाव शास्ता खान सार्थ केलं. शास्ता म्हणजे शासन. घमेंडीत गेल्याचं शासन शास्ता खानाला मिळालं आणि डोळ्याचं पारणं फिटलं महाराष्ट्राच्या. 1,00,000ची फौज गाशा गुंडळून दिल्लीकडे निघाली. आता नाही राहायचं इथं. सगळे म्हणत होते, अहो शिवाजीची एवढी काही फौज, मरणार हो अबे साल्या, शिवाजीची फौज नसली तरी शिवाजी आहे त्याच्यामध्ये का? तो कुठल्या रात्री येऊन तो कळतोय का आपल्याला? आणि शास्त्री खानाची पक्की खात्री झाली होती त्याला कुठली तरी चेटूक वश आहे, कारण तो सगळ्यांना सारखं सांगायचा तो भिंत फोडून येत, मी भिंतीतनं येतो, कारण त्याने ते बघितलं होतं. त्याला दार उघडून येतो ही कल्पना डोक्यात नव्हती. तो तळघराच्या स्लॅबमधनं येतो, तो भिंतीतनं, तो कुठनंही येऊ शकतो. माझ्यावर भरोसा राहिलेला नाही. पण लोक म्हणले, जो कुठनंही येऊ शकतो तो मग दिल्लीला नाही, आता दिल्लीला ते दिल्लीचं बघून येऊया, आत्ता मी इथं थांबत नाही. शाहिस्ते खान अंगाचा कापरा लागलेला महाराष्ट्रातून निघून गेला. माणसं वेड्यासारखी बघत होती. औरंगजेबाला जेव्हा बातमी कळली तेव्हा असा डोक्यापासून पायापर्यंत पेटला होता औरंगजेब. माझा मामा, त्याचा बनवला मामा, हा शिवाजीचा कारनामा, काय करू या शिवाजीचं? उद्या ठरवूया. आता ठरवण्यासाठी डोकं सुद्धा शिल्लक नाही, इतका सगळा दरबार चाट झाला होता. आणि त्याच दिवशी हा हल्ला पूर्ण करून राम जन्माचा दिवस आनंदाने साजरा करायला राजे कोंडाण्यावरती उभे होते. श्रीरामरायांना वंदन करून रामनवमीचा उत्सव साजरा करत होते. रामराया, शत्रूच्या मुलखात जाऊन तुम्ही जो पराक्रम दाखवलात, लंकेत घुसून रावणाला चरब लावायची, रावण येऊ दे ना एकदा इकडे, मग बघूया ना आपण त्याचं काय करायचं ते. काय डोंबल बघणार मेल्या तू? रावणाच्या लंकेत घुसून त्याचं नाक जाळायची जी ताकद तुम्ही दाखवलीत रामप्रभो, आम्हालाही तुमच्यासारखं काहीतरी जमवायचा आम्ही प्रयत्न केला, यश भगवंताने दिलं असं म्हणत राहायचं. आणि यासाठी पुन्हा एकदा मासाहेबांच्या पुढे नम्र झालेले स्वतः शिवाजीराजे आई साहेबांना सांगतायत, आई तुझ्या आशीर्वादानं इतक्या सगळ्या संकटातून सुखरूप बाहेर पडतोय. हाच तुझा वरदहस्त कायमचा आमच्या मस्तकी असू दे आई, कायमचा आमच्या मस्तकी असू दे.